मरळ साफ करून घ्यायचं आता। हे बघा, यो दुसरा पीस आहे। आता ना सकाळच्या 9 वाजल्यात आणि आम्ही चाललो आता नदीवरती। पूर्ण ना जाळे घेतल्यात भरून गाडीमध्ये, ह्या साईडला ना सगळे जाळे घेतल्यात भरून। आणि आजच्याला ना काळू दादा सुद्धा आलेत आणि वहिनी पण आलेत, तुम्हाला दाखवतोय आता। आणि त्यांच्या सोबत आजच्याला पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे। या साईडला बघा कोण आलेत, सकाळीच आले ते। आणि आम्हाला उरकायला उशीर झाला बराचसा, कारण तरी ना असंच असतंय, पटकन येणं उरकत नाही। एकदम गाय उठून सकाळी म्हटलं लवकर जायला लागते की काय, जायचंय लवकरच, मग लवकरच जायला लागतंय, पण हेच उरकत नाही घरामधलंच। तर आता 9 वाजले तरी जाऊ आता। तिकडं वहिनी पण आहेत, त्या बघा या साईडला। आता जाणार आहे आम्ही नदीवरती, चला भेटू आता नदीवरतीच। आलो आता नदीवरती आणि बरंचसं सामान आहे ते ना घेऊन तिकडं वरच्या बाजूला जायचं आहे, कारण तरी इथं काही जाळ लावणार नाही आम्ही, थोडं चालत जायचं आहे तिकडं। आणि मग तिकडं आता भरपूर आहे ना वजन डोक्यावरती घ्यायला लागणार आहे। बाकीचं सामान ठेवू इथंच, हे पाटी वजन काटे ना ते इथंच ठेवू गाडीमध्ये। हे बघा सगळी चालल्यात पुढं। बऱ्याच दिवसानंतर आहे ना त्यांच्या सोबत बनवतो व्हिडिओ, कारण तर आहे ना मला जमत नाही जास्त करून असं बनवायला ना, व्हिडिओ जमत नाही की दुसऱ्या लोकांसोबत आहे ना बनवायला जमत नाही। तरी सुद्धा आहे ना आजच्याला कसं तरी बनवतोय, बनवायचं असं तर वाटायचं पण बनवता येत नाही जास्त करून, त्याच्यामुळे ना नव्हतं बनवत पहिल्याच्या अगोदर। तर आजच्याला बनवतोय आणि आमच्या सोबतच असणार आहे अख्ख्या दिवसभर, ऐका असणार आहे ना। हा आज दिवसभर कुठं जाणार आज दिवसभर आहे, मी स्वतः जाळी टाकणार आहे असल्यासोबत बघून बघून। बघू ना मला जमतंय का, बघू ना, मला शिकवतो चालतंय। तर आज आहे ना मस्त पैकी ना आपल्याला जेवण पण बनवायचे ना। हा जेवण तर बनवायचंच, त्याच्यामुळे सावलीला आलोय ना। तिकडं रोहिदासने सुद्धा आहे ना टोप घेतले बांधून, आता तो सुद्धा आहे ना उतरते पाण्यामध्ये। इथं भात झालाय, हे बघा भात, आणि याच्यात माशाची फ्राय बनवली, हे बघा किती भारी दिसते। आणि अजून बनवलंय या साईडला भाकरी सुद्धा बनवती शालू, आणि हे बघा त्यात साईडला बसल्यात। आज लय फिरलं बरं, मासेच नाही सापडले। तिकडं वरती गेलतो, तिकडं पण नाही सापडले मासे, तर इकडं आलोय। आणि तर रोहिदासने टाकल्यात जाळी, आणि हे बसल्यात बाहेरच, साईडला आंबळ्या काढून घेतल्यात। हे बघा किती लागल्यात आंबळ्या, जाळं भरलंय वाटतं। हे पकडल्यात कोणी, ह्यांनी पकडलेत बघा। इथं काढून घेतल्यात बघा इतके। बरेच ते आहे ना, बरेच आहे तिकडे पाणी। हा ही ओरिजिनल आहे, इकडे बघ रे, हे कसले अडकले। चिकनचं कालवण मस्त शिजायला लागलंय। आता ना जेवायला बसलो आम्ही। पहिले तर आहे ना मासे घाते पिंकी तिकडे वाढून, त्याच्यानंतर आहे ना चिकन सुद्धा बनवलं आजच्याला। खाऊन घ्यायचं पटापट, काय आता घरी जायचंय, आवश्यक वाटते। तर चला मित्रांनो, हे बघा मस्त पैकी पिंकीताईने आपल्याला मासे आणि बाजरीची भाकरी दिले। तर आता या जेवायला, मस्त जेवण करतो। एक नंबर असे मासे बघा, आणि लोळी मासे। आता सीझन आहे, नंतर जास्त पाऊस पडला नाही एकदा तर मग जास्त नाही भेटत। तर बघा कसले जबरदस्त।
एकदम जबरदस्त झालंय मित्रांनो, जसं आपण दिसतोय तसं. आता निघालोय आम्ही, जेवून बिवून झालंय आणि आता सगळ्यांजवळ आहे बघा. त्या साईडला जाळी बिळी आहे, माझ्याजवळ पाटे आहे. आता मी पण चालले. आता ना आम्ही मार्केटला निघालोय. काळ दादा आणि ते दोघे जण होते ना, ते गेले आता त्यांच्या घरी. आता चाललो आम्ही मार्केट. आजच्याला ना मरळ आणली घरी आणि ती आहे ना आजच्याला बनवायची, पण थोडी वेगळी रेसिपी बनवा आजच्याला, नाही का पिंकी? आजच्याला ना हे असे आहे ना पीस बनवायचे, त्याचे मधून आहे ना असे साफ चिरायचे. करायची आहे आणि अशी उभी कापायची आहे अशी. पहिले तर आहे ना साफ करून घेऊ, त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला तर बघायला भेटणार आहे. मरळ साफ करून घ्यायचे आता. मरळ थोडी चिकट असते, त्याच्यामुळे फडकं घेतलंय पकडायला. उभी चिरून घेते आता मरळ. उभी चिरून घेतली आणि याच्यामध्ये काटे नाही, असाच शेम बनवून घेणार आहे. यात काटा आहे, तो काटा काढून घेते. याचे पण 2 पीस बनवून घेते, काटा बाजूला आणि एक साईडला मांस. आता घेते काढून. हे बघा, यो दुसरा पीस आहे, त्याचे सुद्धा काटे नाही. इथं काटा आहे, असा काटा काढून घेतलाय. मरळ कापून आणले आणि मोठे मोठे पीस करून आणले. सगळे पीस 6 आहे आणि इथं सगळं सामान घेतलंय बघा. हे अद्रक लसूण पेस्ट आहे, इथं लिंबू एक, आणि इथं मसाले, मिरची पावडर, माशाचा मसाला, हळद, एक घरकुल मसाला. एवढे मसाले घेतले. आता त्याला लावून घेते. इथं मीठ पण आहे, मीठ नाही सांगितलं तुम्हाला, मीठ सुद्धा घेतलंय. पहिलं तर लिंबू टाकून घेते. रस आहे का नाही त्याला काय माहिती, रसच नाही निघत त्यातनं. दुसरा घेते बघते. याच्यामध्ये रस नाही निघाला तर दुसरा घेतलाय, तर तो कापून घेते. याच्यामध्ये आहे का नाही रस काय माहिती, बघते कापून. याच्यामध्ये तर वाटतंय. हे बघा किती रस आहे. थोडं जास्त टाकून घेते कारण की वशट नाही लागणार. मरळ थोडं मीठ टाकून घेते आता. या अद्रक लसूण पेस्ट टाकते आता. सगळे पिसाला लावून घेते. आता मसाले घेते. मसाले पण तसेच लावून घेते दोन्ही साईडनी.
मसाले सगळे झाल्यात लावून. आता 4-5 मिनिटं ठेवते आता मुराईसाठी. मासे झाल्यात मुरून 5 मिनिटाच्या जागेवरती 10 मिनिटं झाले असन त्याला. हे बघा सगळे मसाले लागलेत मस्त. आणि तवा पण घेतला इथं ठेवून. त्याच्यामध्ये फक्त तेल ओतायचं राहिलंय. मरळीचे पीस आहे ते आता तव्यावरती ठेवून घेते. थोडं जातलंय तर आता दाखवते. एक तर टाकलाय, आता दुसरा टाकते. बघा आता किती बसत्यात. तीन पीस बसल्यात आणि एक चौथा. 4 पीस बसल्यात आता. 4 पीस मरळचे पीस आता पलटे करून घेते. आता नाही पिंकी मासे फ्राय करते तोपर्यंत आहे ना चहा पिऊन घेतो. मागाशी बनवलेला आता परत थोडं राहिलेलं आता पिऊन घेतो. मरळीचे पीस मस्त फ्राय झाले. आता काढून घेते. किती भात दिसेल बघा. आता हे 2 राहिलेत ते पण टाकून घेते. पिंकीने ना ताट पण दिलंय वाढून. इतकं भारी बनवलंय ना आजच्याला. मोठी मरळ होती ना तिची फ्राय बनवली आणि हे पीस बघा किती जबरदस्त दिसते. हे बघा तुम्हाला दाखवतोय. इकडे बघा हे आहे मरळचे पीस. ते पण आहे ना बिना काट्याचे. काटा नाही काय नाही. कारण तर आहे ना काटा होता ना तो पिंकीने ना साईडलाच काढून टाकलेला. हे असे पीस आणि त्याच्यासोबत बघा इकडे चपाती भात आहे आणि इकडं वरण आहे. तर ताट बघा किती भारी दिसतंय. एकदम जबरदस्त. तर या जेवायला हे इतकं भारी जेवण बनवलं आजच्याला पिंकीने. जेवण घेतोय मस्तपैकी. भूक लागली बरीचशी आता. चपाती सोबत आहे ना मरळ आहे. ह्याच्यासोबत आहे ना जास्त करून बाजरीची भाकर असली ते एकदमच भारी बघा. पीस घेतलं ते असे ह्याच्यामध्ये फ्राय केलेलं पीस आणि चव तर जबरदस्त आहे डायरेक्ट. तसं पण खाऊन बघते बघा मरळचे पीस.